नमस्कार, कसे आहे? मी आज बनवणार आहे पनीर चिली. तर ती कशी बनवायची चला बघूया. आपल्याला ते पनीरचे जे काप आहेत ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहे. त्यानंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. 1 चमचाभर मक्याचे पीठ टाकायचे आहे. चांगलं मिक्स करून घेऊ आपण त्याला. आणि एका पॅनवर त्याला मस्त फ्राय करून घेऊ. एका कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं आहे मी आणि त्यामध्ये लसूण टाकला आहे. भरपूर असा लसूण टाका, खूप छान चव येते. आणि त्यानंतर अद्रकचे सुद्धा आपल्याला काप टाकायचे आहे. ते पण एकदम बारीक लसणासारखेच कापून घ्या. त्यालाही आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. आणि ह्या दोघांची मिळून जी चव लागते ती खूप मस्त लागते. आणि मी कांदा सुद्धा चौकोनी कापून घेतला आहे. तो पण आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. त्यालाही चांगलं तळून घ्यायचं आहे. कांद्याबरोबर आपल्याला शिमला मिरची त्याच आकाराची कापायची आहे आणि तीही आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. चांगले आपण ह्याला मिक्स करून घेऊ आणि तळू देऊ. हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घालायचे आहे. अर्धा चमचा मी मिरे पावडर घातली आहे. त्यालाही मिक्स करून घेऊ आपण चांगल्या प्रकारे. 1 ग्लास भरून पाणी टाकलं आहे मी. एक चमचा टोमॅटो केचप टाकायचा आहे. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस सुद्धा टाकायचा आहे आणि 1 चमचा व्हिनेगर टाकायचा आहे. हे सूप आहे ते आपल्याला एकदम घट्ट होण्यासाठी एका कपामध्ये मका पावडरची पेस्ट पाणी टाकून तयार करायची आहे आणि ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. ज्यामुळे आपलं जे सूप होईल ते घट्टपणा येईल आणि एकदम मस्त चवीला सुद्धा लागेल. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही मका पावडरची जी पेस्ट आहे ती ॲड करा, नाहीतर त्याचे गोळे होतील. आणि अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की जे सूप आहे त्याला एकदम घट्टपणा आलेला आहे आणि त्याला अजून थोडा वेळ आपण उकळू देऊ. तुम्ही बघू शकता एकदम घट्टपणा आलेला आहे. आणि जे आपण पनीरचे काप तळून घेतले होते ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊ आणि याला छान असं मिक्स करू. त्यानंतर मी इथे कोथिंबीर ॲड केला आहे. कोथिंबीर हा ऑप्शनल आहे कम्प्लिटली. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. तर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. आणि ही रेसिपी तुम्ही जर ट्राय केली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे. आणि ह्याला गार्निशिंगसाठी सुद्धा तुम्ही कांद्याची पात सुद्धा वापरू शकता, एकदम बारीक कट केलेली, ती पण मस्त लागते ह्यासोबत. आणि सर्व करा गरम गरम. बाय बाय, एन्जॉय.